आखाती देशामधल्या युद्धामुळे सातत्यानं डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया खाली पडतोय। तसंच शेअर मार्केटमध्ये देखील पडझड सध्या सुरू आहे आणि यावरती सेबी नोंदणीकृत आर्थिक सल्लागार प्रीती झेंडे यांनी नेमकं काय सल्ला दिलाय आपण बघूया। सगळ्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर नक्कीच होणार आहे आणि हा परिणाम नकारात्मक जास्त आहे। ज्यावेळेस कच्च्या तेलाची किंमत वाढते त्यामुळे जसं मी म्हटलं की महागाई वाढू शकते। महागाई जेव्हा वाढते त्यावेळेस तुमचा एक ट्रान्सपोर्टचा जो कॉस्ट असतो तो वाढतो। ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढल्यामुळे कंपन्यांना कच्चा माल जेव्हा पुरवला जातो तो महागात होतो, त्यांचे ओव्हरऑल बाकीचे खर्चसुद्धा वाढतात। त्यामुळे कंपन्यांचा खर्च वाढल्यामुळे त्यांचं प्रॉफिट मार्जिनवर एक प्रकारचा प्रेशर येतं, त्यांचं प्रॉफिट मार्जिन कमी होतं आणि त्यामुळे त्यांचं प्रॉफिट कमी झाल्यामुळे त्यांच्या शेअर बाजारामध्ये जे व्हॅल्युएशन असतं ते सुद्धा कमी होतं। भारतीय अर्थव्यवस्था पुढे जाऊन एक प्रकारे थोडी त्याचा वाढ जरा स्थिरावली जाऊ शकते किंवा त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊन एक प्रकारची घसरण पण बघू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।